नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती शिंदेंसोबत बैठक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरती चर्चेची शक्यता आहे। शंभूराज देसाई, उदय सामंत, श्रीकांत शिंदे हे देखील वर्षा या बंगल्यावरती आहेत। तर काही वेळापूर्वी फडणवीसांसोबत सागर बंगल्यावरती भागवत कराड, अतुल सावे आणि विनोद पाटील यांनीही भेट दिली होती। अधिक माहिती घेऊयात, नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, काय सध्याचे अपडेट्स? जर पाहायला गेलं तर थोडाच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर या बंगल्यावरून निघालेले आपल्याला पाहायला मिळते। तर ठाण्यात असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा ठाण्यावरून मुंबईच्या शासकीय जे वर्षा निवासस्थान आहे त्या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळत होते। आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची जी माहिती आहे ती सध्या समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरीच्या या संपूर्ण जागेबाबत जो तिढा निर्माण झालेला आहे त्याबाबत ही संपूर्ण जी बैठक आहे ती होणार असल्याची सुद्धा माहिती असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेदरम्यान अतुल सावे आणि भागवत कराड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती। तर सिंधुदुर्गच्या जागेसाठी किरण सामंत आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली पाहायला मिळत होती। त्यामुळे दोघांकडून सुद्धा दोघं सुद्धा जागेसाठी इच्छुक आणि तो जागेचा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र नंदकिशोर, आणि सध्या सुरू असलेल्या या बैठकीमधनं काय अपडेट येतात ते तुमच्याकडनं जाणून घेऊ। सुद्धा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।